नमस्कार. आज आपण विंडोज फॉर्मॅट कशाप्रकारे मारायचा या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर चला बघूया. तर सुरुवातीला मी एक पेन ड्राईव्ह जे की 16 GB आहे ते आपल्या CPU ला लावून घेतलेला आहे. त्यानंतर आता मी सुरुवातीला तो पेन ड्राईव्ह बुटेबल बनवायचा आहे. तर बुटेबल बनवण्यासाठी इथे तुम्हाला दिसत असेल बघा, एक सॉफ्टवेअर मी डाउनलोड करून घेतलेलं आहे, रिबस नावाचं. तर सॉफ्टवेअरमध्ये जातो आहे. तुम्हाला इथे दिसत असेल रिफ्यूज नावाचं 3.20 त्याला मी ओपन करतो. यस यस अशा प्रकारे आपल्याला इथे विंडो दिसेल. आणि त्यानंतर मी याच्यावर विंडोज 10 हे फॉर्मॅट मारणार आहे. तर विंडोज 10ची आपण इथे आयसो फाईल हे सुद्धा डाउनलोड करून घेतलेली आहे. आता यामधून सुरुवातीला पेनड्राईव्ह हे बुटेबल बनवायचं आहे. तर मी इथं सिलेक्ट करतो आहे आणि यामध्ये तुम्हाला दिसत असेल सॉफ्टवेअर, विंडोज अँड सॉफ्टवेअर्स. इथं सर्व आयसो फाईल मी डाउनलोड करून घेतलेल्या आहे. तर आपल्याला विंडोज 10 आयसो फाईल 64 बिट्स बुटेबल बनवायचं आहे. तर इथं मी ओपन करतो. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे स्कॅन केलेलं दिसेल आणि इथे बघा GPT आलेला आहे. इथं NBR करतो आहे आणि त्याच्यानंतर स्टार्ट करतो आहे. एक मेसेज दिसेल अशा प्रकारे. तर आपण इथं ओके करून घेऊया. ओके केल्यानंतर एक वॉर्निंग दिसेल की तुमचा पेनड्राईव्हमध्ये जो डाटा असेल तो सर्व डाटा इरेज होईल. इथं पण ओके करून घेऊया. ओके केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे माझा जो पेनड्राईव्ह आहे ते बुटेबल व्हायला तयार झालेला आहे आणि यासाठी थोडा वेळ लागेल. अशा प्रकारे सुरुवातीला पेनड्राईव्ह आपण बुटेबल करून घेतलेला आहे. थोडा वेळ लागेल. स्टॉप करतो मी. होत आहे 90.8% झालेला आहे. 99.9. अशा प्रकारे आपला पेनड्राईव्ह हा बुटेबल झालेला आहे. तर आपण याच्यानंतर आता कुठली प्रोसेस करायची ती पाहूया. अशा प्रकारे जेव्हा रेडी मॅसेज येईल रेडी, तर आपला हा पेनड्राईव्ह बुटेबल झालेला आहे. तर आपण आता याला क्लोज करून घेऊया आणि आता आपण इथं विंडोजला रिस्टार्ट करून घेऊया. रिस्टार्ट केल्यानंतर हे जे कीबोर्डचं वरलं बटन आपण विंडोज रिस्टार्ट केलेली आहे आणि रिस्टार्ट करत असतानाच आपण आता बायोस सेटिंग ओपन करणार आहोत. बायोस सेटिंग ओपन करण्यासाठी डिलीट हे बटन आपल्याला प्रेस करायचं आहे. तुम्हाला दिसत असेल डिलीट. आता विंडोज रिस्टार्ट होत आहे आणि आपला बुटेबल बनवलेला पेनड्राईव्ह हे सुद्धा CPU ला म्हणजेच कॅबिनेटला लावलेला आहे. आता बघा अशा प्रकारे मी डिलीट हे बटन प्रेस करत आहे. डिलीट बटन कंटिन्यू प्रेस करत आहे मी आणि अशा प्रकारे आपला हे बायस सेटअप ओपन झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण ॲरोच्या मदतीने समोर जात आहोत. तर सुरुवातीला आपण इथे बूट मेनूमध्ये जाऊया. बूट मेनूमध्ये गेल्यानंतर बूट 2 नंबरचं बूट डिवाईस प्रायोरिटी हे बघूया आपण. इथं बूट डिवाईस USB सोनी स्टोरेज दिसलेला आहे. त्यानंतर परत एक्सेप्ट दाबून एक्झिट होऊया. त्यानंतर हार्ड डिस्क ड्राईव्ह बघूया. आता तुम्हाला इथं बघा पहिल्या नंबरला इथं सोनीचा स्टोरेज दिसत आहे. तर हार्ड डिस्क ड्राईव्ह बुटेबल होण्यासाठी आपल्याला इथे फर्स्ट नंबरला जे ड्राईव्ह आपण हे केलेलं आहे, जे पेनड्राईव्ह आपण बुटेबल केलेला आहे ते इथं फर्स्ट नंबरला ठेवायचं आहे. फर्स्ट नंबरला नेण्यासाठी इथं तुम्हाला दिसत असेल सिलेक्ट आयटम प्लस मायनस. आता इथं ऑलरेडी आपला फर्स्टला आहे, तरी आपण इथे बघा तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे. त्यानंतर आपण इथे फर्स्ट नंबरला सोनी हा सिलेक्ट केलेला आहे बुटेबलसाठी बूट मेनूमध्ये. आणि त्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल बघा, इथं आपल्याला तो डिवाईस जो आपण बुटेबल पेनड्राईव्ह केलेला आहे इथं फर्स्ट नंबरला आणायचा आहे आणि त्यानंतर F10 दाबून सेव्ह आणि एक्झिट करायचं आहे. आता मी इथे F10 दाबत आहे. आता तुम्हाला सी विंडोज दिसेल सेव्ह द कॉन्फिगरेशन चेंजेस अँड एक्झिट सेटअप. इथं ओके करायचं आहे एंटर दाबून. आणि ओके केल्यानंतर ॲटोमॅटिक आता इथे आपला जो हे आहे पेनड्राईव्ह ते ॲक्सेप्ट करेल आणि बुटिंगची प्रोसेस बघा. प्लीज एनी की टू बूट कुठली पण एक की आपण इथं प्रेस करायची आहे. अशा प्रकारे आपले विंडोज फॉर्मॅटिंग स्टार्ट झालेली आहे. आपण सुरुवातीला काय केलं, सुरुवातीला आपण रिव्ह्यूज नावाचं सॉफ्टवेअर डाउनलोड केलं आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये आपण पेनड्राईव्ह आणि आयसो फाईल्स विंडोजच्या डाउनलोड केल्या आणि आपला पेनड्राईव्ह त्या सॉफ्टवेअरच्या आधारे बुटेबल बनवला. आणि त्याच्यानंतर बायोस सेटिंगमध्ये जाऊन आपला 1 नंबरला जो पेनड्राईव्ह लावलेला आहे तो 1 नंबरला आपण एरोच्या साईने आणला आणि त्याच्यानंतर ते चेंजेस केल्यानंतर सेव्ह अँड चेंजेस आपण केला आणि त्यानंतर आपली विंडोज बुटेबल व्हायला तयार झाली. अशा प्रकारे आता आपण विंडोज हे फॉर्मॅट होत आहे. परत आपण विंडोज रिस्टार्ट करूया. इथे थोडं प्रॉब्लेम झाला.
परत रिस्टार्ट करून परत करूया. आपण इथे परत रिस्टार्ट करूया. प्रेस एनी की टू बुटेबल, त्या टायमात मी ती की दाबली नाही, त्यामुळे आपली जी आहे तीच विंडो ओपन झालेली आहेत. परत रिस्टार्ट करतो आणि डिलीट बटन दाबतो. याच्यावरचं प्रेस करायचं आहे डिलीट बटन. आता मी डिलीट बटन प्रेस करत आहे. बायोस सेटिंगमध्ये जाईल पहिले. बायोस सेटिंगमध्ये गेल्यानंतर आपण इथे बूट मेनूमध्ये जाऊ. त्यानंतर बूट डिव्हाइस प्रायोरिटी हे तुम्हाला दिसत असेल, सोनी हे निवडलेलंच आहे ऑलरेडी. त्यानंतर बाहेर पडू एक्सेप्ट बटन दाबून परत हार्ड डिस्कमध्ये जाऊ. तिथं सोनी आपण पहिले परत निवडलेलं आहे आणि ते एंटर दाबून अशा प्रकारे सोनी स्टोरेज मोड आपल्याला दिसेल. ओके एंटर दाबूया आणि त्याच्यानंतर आपण F10 दाबूया. F10 प्रेस केलं आणि ओके केलं. आता इथं लगेच एक विंडो दिसेल आणि बुटेबलसाठी कोणती पण की प्रेस करा असं एक मेसेज आहे आणि तेव्हा लगेच आपल्याला ती की प्रेस करायची आहे. बस कुठली पण की प्रेस करायची आहे. मी केली एक की प्रेस आणि परत बघूया आता बुटेबल होते का ते. अशा प्रकारे विंडोज बुटेबल चालू झालेला आहे. ते स्पीडनं करायला पाहिजेत. सुरुवातीला आपलं झालं नव्हतं, मी की कुठली तरी की दाबली नव्हती, मेसेज आला तेव्हा, तर त्यामुळे जी आधीची विंडो आहे तीच ओपन झाली होती. आता बघूया, थोडा वेळ घे. अशा प्रकारे आपल्याला एक विंडोज दिसेल. इथे आपण लँग्वेज टू इन्स्टॉल इंग्लिश युनायटेड स्टेटस ठेवायचं आहेत आणि टाईम अँड करन्सी फॉर्मॅट युनायटेड स्टेटस राहू द्यायचं आहे, कीबोर्ड US राहू द्यायचं आहे. इथे चेंजेस न करता नेक्स्ट आपल्याला करायचं आहे आणि इथं आपल्याला अशा प्रकारे आयकॉन दिसेल, इन्स्टॉल नाव आपल्याला करायचं आहे. आता इथे विंडोज इन्स्टॉल व्हायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे थोडा वेळ घेईल. आपल्याकडं की नाही आहे, त्यामुळे इथं आय डोंट हॅव अ प्रोडक्ट की याला क्लिक करणार आणि त्याच्यानंतर आपण इथे नेक्स्ट करायचं आहे. आता बघा इथे आपल्याला बरेच विंडोज दिलेले आहेत. विंडोज 10S, विंडोज 10S आहे, विंडोज 10 होम आणि इथे आपण विंडोज 10 प्रो घेऊया किंवा विंडोज 10 होम घेऊया आणि त्यानंतर नेक्स्टला क्लिक करूया. आपण यापैकी कुठली एक विंडोज घेऊ शकतो. नेक्स्ट केल्यानंतर इथे आपल्याला टर्म अँड कंडिशन दिसेल, तिथं आय ॲक्सेप्ट याच्यावर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आणखीन एक मेसेज दिसेल, अपग्रेड द इन्स्टॉल विंडोज अँड कीप फाईल्स सेटिंग अँड ॲप्लिकेशन्स. तर आपल्याला इथं खालच्याला कस्टम इन्स्टॉल विंडोज ओनली ॲडव्हान्स इथं क्लिक करायचं आहे आणि ते क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आपले जे ड्राईव्ह आहेत ते ड्राईव्ह इथं दिसतील. तर बघा, तर माझ्या इथे सुरुवातीला बघा पार्टिशन 2 मी ही ड्राईव्ह फॉर्मॅटवर घेतो, कारण मी याच्यामध्येच विंडोज इन्स्टॉल केली होती, तर याला इथं फॉर्मॅट करायचा आहे. फॉर्मॅट केला तो ड्राईव्ह. त्यानंतर आपल्याला हा ड्राईव्ह फॉर्मॅट झालेला आहे. सिस्टीम ड्राईव्ह हा सुद्धा फॉर्मॅट करून घेतो आहे. त्यानंतर आपण न्यू व्हॅल्यूम जो आहे त्यामध्ये हा सुद्धा आपण फॉर्मॅट करून घेणार आहोत. तुम्ही इथे तुमचा जर डाटा असेल कोणत्या ड्राईव्हमध्ये सेव्ह, तर तो सेव्ह राहण्यासाठी जो डाटा तुम्हाला इथं पाहून ड्राईव्ह आपल्याला फॉर्मॅट करायचा आहे किंवा डिलीट करायचं आहे. डिलीट पण करू शकतो आपण. आता मी सिस्टीम्स, त्यानंतर आपण बघूया इथे मी विंडोज पार्टिशन 2मध्ये विंडोज इन्स्टॉल करणार आहेत. हे पण डिलीट करतो आहे पार्टिशन 1. त्यानंतर पार्टिशन डिलीट करून घेतो आहे. आपल्याकडे आणि एक सर्वांचं एक ड्राईव्ह तयार करून घेतो आहे, प्रायमरी ड्राईव्ह, आणि मला याच्यामध्येच विंडो इन्स्टॉल करायची आहे. याचं पण एक ड्राईव्ह करून घेतो मी.
तर आपल्याला दिसत असेल तुम्हाला 158 GB एमटी आहेत. याच्यामध्ये मला विंडोज अपलोड करायचे आहेत. तर मी इथं आता नेक्स्ट बटनला क्लिक करत जाणार आणि अशा प्रकारे विंडोज फॉर्मॅटिंग व्हायला सुरुवात झालेली आहे. याला गेटिंग फाईल्स रेडी फॉर इन्स्टॉलेशन्स इथं 100% येईल. इन्स्टॉलेशन फीचर, इन्स्टॉलेशन अपडेट्स आणि फिनिशिंग अप. तर याच्या दरम्यान आपली विंडोज बऱ्याच वेळेस चालू बंद होईल. तर इथे आपण थोडं थांबूया, कारण विंडोज इन्स्टॉल व्हायला आपल्याला बराच वेळ लागेल. इथे तुम्हाला दिसत असेल इथं 100% व्हायला लागतात. अशा प्रकारे इथं स्टॉप करूया आपण. गेटिंग फाईल्स रेडी फॉर इन्स्टॉलेशन्स हे 98% होत आहे आणि इथं 100% झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल इथं कलेक्टिंग इन्फॉर्मेशन आणि इन्स्टॉलिंग विंडो अशा प्रकारे 1 आणि 2 दिसत आहे. तर आता इन्स्टॉलेशन अपडेट होईल, त्यासाठी काही टाईम घेईल आणि फिनिशिंग अप्स होईल आणि आपली विंडोज अशा प्रकारे यामध्ये इन्स्टॉल होईल. यासाठी थोडा आणखीन टाईम घेतला जाईल अपडेट वगैरे होण्यासाठी. तर विंडो इन्स्टॉलेशन होत असताना बऱ्याच वेळेस विंडोज आपली शटडाऊन होईल आणि रिइन्स्टॉलसुद्धा होईल. अशा प्रकारे इथे आपल्याला बघा ग्रीन कलरचं आपल्याला पहिलं बघा कॉपिंग विंडोज फाईल्स ग्रीन कलर दाखवत आहे आणि असा मेसेज येते आणि रिस्टॉर्ड विंडोज नीड्स टू रिस्टॉर्ट टू कंटिन्यू अशा प्रकारे ते आणि विंडोज आपली रिस्टॉर्ट होऊन पुन्हा ती होते. तर अशा वेळेससुद्धा आपल्याला काहीच करायचं नाही आहे. ते ॲटोमॅटिक इन्स्टॉल होते आणि रिइन्स्टॉलसुद्धा रिस्टार्टसुद्धा होते. प्रेस एनी की टू द बूट हे सुद्धा आपल्याला इथं प्रेस करायचं नाही. तसं प्रेस केलं तर आपल्याला ते परत विंडोज रिइन्स्टॉल व्हायला सुरुवात होईल. अशा प्रकारे आपली विंडो इन्स्टॉल्स होण्याची प्रोसेस सुरू झालेली आहेत आणि ती आता थोड्याच वेळात समाप्तसुद्धा होईल. तुम्हाला दिसत असेल इथे विंडोज इन्स्टॉल कशी करायची, विंडोज इन्स्टॉल करण्यासाठी पेनड्राईव्ह बुटेबल कशा प्रकारे बनवायचा, तसेच विंडोज फाईल्स ISO फाईल्स आहेत डाउनलोड कुठे करायच्या, या संदर्भात तुम्हाला कसल्याही प्रकारची माहिती हवी असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 7887716145. दुसरा मोबाईल नंबर आहे 9021885821. कम्प्युटर संदर्भात काहीही माहिती हवी असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क केव्हाही आणि कधीही साधू शकता आणि तुम्हाला जे प्रश्न पडलेले आहेत त्या संदर्भात तुम्ही माहिती मिळवू शकता. तर अशा प्रकारे आपली विंडोज हे इथे तुम्हाला दिसत असेल गेटिंग रेडी दिसत आहे. आपल्याला आणखीन बरेच काही याच्यामध्ये सेटिंग करायचे असतात आणि काही सॉफ्टवेअरसुद्धा इन्स्टॉल करायचे असतात. ते आपण नंतर करूया. इथे थोडा वेळ लागेल, थोडा वेळ आपण थांबूया. अशा प्रकारे आपलं जस्ट मुवमेंट म्हणून येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला विंडोज दिसेल.
आपण सुरुवातीपासून पाहिलेलं आहेत. सुरुवातीला आपण रिफ्यूज 3.20 या सॉफ्टवेअरमधून आपला पेनड्राईव्ह बुटेबल बनवून घेतलेला आहे. बुटेबल पेनड्राईव्ह बनवण्यासाठी आपण ISO फाईलसुद्धा आपल्या पी सीमध्ये आधीच डाउनलोड करून ठेवल्या होत्या आणि त्यानंतर रिफ्यूजमध्ये आपण सिलेक्शन करून ISO फाईल सिलेक्शन करून पेनड्राईव्ह आपला बुटेबल बनवून घेतलेला आहे. बुटेबल पेनड्राईव्ह बनवल्यानंतर त्यानंतर आपण कीबोर्डवर डिलीट बटन दाबून प्रत्येकाच्या बूटिंगच्याच की वेगवेगळ्या असतात. कोण्याची F2 असते, कोण्या पी सीची F12 असते, कोण्या पी सीची डिलीट असते, हे आपण बघायचं. प्रत्येक पी सीच्या जे बुटेबल्स की असतात. त्यानंतर बूटचे ड्राईव्ह आहे, जे आपलं पेन ड्राईव्ह आहे ते फर्स्ट नंबरला सिलेक्ट केलं. त्यानंतर सेव्ह अँड चेंजेस केलं आणि त्यानंतर आपल्याला एक मेसेज आलेला आहे इफ एनी की प्रेस म्हणून, आणि एक कुठली पण एक की आपण दाबली आणि त्यानंतर आपलं ऑपरेटिंग सिस्टीम सुरुवात बुटेबल व्हायला किंवा फॉर्मॅट व्हायला सुरुवात झालेली होती. अशा प्रकारे काही वेळ घेईल. थोडं थांबूया इथे. आपण परत इथे अशा प्रकारे विंडोज दिसेल. आपण इथे लेट स्टार्ट विथ रिजन इन इट्स राईट्स. इथे इंडिया आपण निवडू शकतो. इंडिया बघा, QRSTI ॲरोकीच्या साहाय्याने आपल्याला इथे निवडायचं आहे. इंडिया. त्यानंतर आपण इथे येस करायचं आहे. परत जस्ट मुवमेंट असं दिसेल आपल्याला. त्यानंतर इथं इज दिस राईट अ कीबोर्ड लेआउट, तर आपल्याला कीबोर्डचं लेआउट इंग्लिश इंडिया करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं येस करायचं आहे आणि ॲड लेआउट आपण इथं सध्या स्किप करणार आहोत. इथं नेटवर्क आपल्याला कनेक्ट करायचं असते, इथं सुद्धा आपण स्किप करणार आहोत. आणि त्याच्यानंतर हू इज गोइंग टू यूज दिस पी सी, व्हॉट नेम डू यू वॉन्ट टू यूज, तर इथे आपण पी सीला नाव देणार आहोत. मी इथे पी सीला माझ्या मुलीचं नाव देतो. माझ्या मुलीचं नाव निकनेम खुशी आहे, तर मी इथे खुशी नाव दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट इथे पासवर्ड मागत आहे. पासवर्डसुद्धा आपण इथे पी सीला देऊ शकतो. आपल्याला आपणच तो मग यूज करू शकतो. इथं मी पासवर्डसुद्धा टाकून घेत आहे. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड होऊन देणे, तिथंसुद्धा मी पासवर्ड टाकून घेत आहे. नेक्स्ट. आणि पासवर्ड लक्षात राहण्यासाठी इथं आपल्याला एक हिंट द्यायची आहे, तर मी इथं हिंटसुद्धा देतो आहे. जेणेकरून लक्षात राहील आपल्याला. अशा प्रकारे हिंटसुद्धा देऊन टाकलेली आहे. मेक कॉटन युअर पर्सनल असिस्टन्स, इथे आपण येस केले तरी चालते, नो केले तरी चालते. आपण येस करूया आणि इथं सर्व ॲक्सेप्ट करूया. अशा प्रकारे एक मेसेज येईल, हाय वी आर गेटिंग एव्हरीथिंग रेडी फॉर यू, आणि दिस माईट टेक अ सेव्हरल मिनिट, डोंट टर्न ऑफ युअर पी सी. हे सर्व सेटिंग हे करण्यासाठी काही मिनिट आणखी घेईल. आपल्याला इथे पी सी वगैरे टर्न ऑफ करायचं नाही आहे. तुम्हाला पी सी फॉर्मॅट करताना काही संबंध नसल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता आणि माझ्याशी संपर्क साधून तुम्हाला जे काही प्रश्न पडलेले असतील ते तुम्ही मला ते विचारू शकता. हे थोडा वेळ घेईल. स्टॉप करूया आपण तोपर्यंत. अशा तऱ्हेने आपण यामध्ये विंडोज इन्स्टॉल केलेले आहेत. थँक्स फॉर वॉचिंग.